शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शांत सत्कार, दलाल, भ्रष्टाचारी, देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाचे हत्यारांच्या तस्करी करणार. तुम्ही शिवसेनेचे जे तुकडे तुकडे केले याचा जाब तुम्हाला एक दिवस महाराष्ट्र विचारेल. त्याच्यामुळे तुम्हीच आग लावणारे आहात. माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं आहे. त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो, ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला. ठाण्याचा विकास आज ठाण्यात तुम्हाला जे दिसतं आहे, दादोजी कोंडो मैदान असेल, पहिलं नाट्यगृह असेल, गडकरी रंगायतन असेल, या सगळ्या बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पना होत्या, माननीय शिवसेना प्रमुखांच्या. आणि त्या सतीश प्रधान हे नगराध्यक्ष होते. सतीश प्रधान हे ठाण्याचे प्रथम महापौर होते. अनेक पदांवरती होते आणि त्यांना एक विकासाची दृष्टी होती. त्यांनी टेंडरबाजी केली नाही. आणि त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले. पवार साहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील. आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन. एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले, विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली ठाणे बिल्डरांच्या घशात. शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शांतचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला. आणि ही जी तुम्ही नावं घेत आहे, दलाल, भ्रष्टाचारी, देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे, ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत, हे दुर्दैव आहे. अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का? शेवटी पवार साहेबांनी 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे. ते या देशाचे मोठे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता. आणि पुरस्कार कोणी द्यायचा, कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो. आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले. पण एकंदरीत पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत. इतके वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा जर त्यांना पवार साहेबांचं वैचारिक आणि राजकीय प्रगल्भता कळली नसेल तर संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी म्हणजे त्यांच्यासारखं कोणी करंट असूच शकत नाही. अजून म्हणताना म्हटले ते की ज्या अजित पवारांनी तुमचं कुटुंब फोडलं त्या अजित पवारांसोबत तुम्ही गुटरगू करतात, पण आम्ही जबाबदारीने पावलं टाकतो राजकारण करताना, आम्हालाही राजकारण करतो असंही. अहो, तुम्ही दुसऱ्यांच्याकडे बोट दाखवताना अशा पद्धतीने तुम्ही बोलत असता. मी तर स्पष्ट माझा आरोप मागेही होता, आता ठाकरे कुटुंब फोडण्याचं प्रमुख केंद्रच संजय राऊत आहेत. नाही तर उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरे साहेब कधी विभक्त झाले नसते. ते फक्त संजय राऊतांमुळे किंवा शिंदे साहेबांनी जे बंड केलं त्याला कारणीभूत संजय राऊत आहेत. मग आपल्याकडं 4 बोटं असताना दुसरीकडे बोट दाखवायचं. आणि राष्ट्रवादीच्या परिवारात त्यांनी नाक खुपसायचं कारण नाही ना. आम्ही आमचा परिवार आम्ही बघून घेऊ. घर कोणी फोडलं की काय फोडलं याच्यात त्यांनी बोलण्याची काय आवश्यकता नाही. तुम्ही शिवसेनेचे जे तुकडे तुकडे केले याचा जाब तुम्हाला एक दिवस महाराष्ट्र विचारेल. त्याच्यामुळे तुम्हीच आग लावणारे आहात. आणि तुम्ही अशा प्रकारे बोलणं म्हणजे त्याला म्हणता येईल की एखाद्या चोरांनी शाव असल्यासारखं बोलणं आहे असं मला वाटतं.